लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करता नाशिक जिल्ह्यात नामनिर्देशन पत्र सादर करण्याच्या शासकीय कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी अर्थात सोमवारी दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी 1 तसंच नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी 6 असे एकूण 7 नामनिर्देशन पत्र दाखल झाली. यामध्ये प्रामुख्याने महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि भास्कर भगरे यांचा समावेश आहे. वाजे आणि भगरे यांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन करीत नामनिर्देशन पत्र दाखल केले. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील रॅलीत सहभागी झाले होते. तीनही पक्षांचे स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान शांतिगिरीजी महाराज यांनी शक्ती प्रदर्शन करीत मिरवणुकीने येत दुसऱ्या वेळेस अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी अर्जात शिवसेना शिंदे गट असं नमूद केल्याने तो मोठा चर्चेचा विषय ठरला. शिंदे साहेबांनी शांततेने आमचे जे मुद्दे होते या निवडणुकीमधले भक्त परिवाराचे ते सर्व त्यांनी ऐकून घेतले आणि त्यांची सुद्धा त्यांनी काही ज्यांचे मुद्दे मांडले ते सुद्धा आम्ही संधी ऐकले. रात्री वेळ असल्यामुळे ते काय म्हणले होते, आम्ही तुम्हाला नंतर निर्णय आपण करू म्हणजे नंतर. आता एबी फॉर्म तुम्हाला दिलेला नाही, या नुसतं शिंदे गटाकडून आपण फॉर्म भरला आहे, तर असं चर्चा आहे की महायुतीचे उमेदवार आपणच असाल नाशिक लोकसभा मतदारसंघ. आता ही बघा, ही भगवंताची इच्छा आम्ही समजतो. रामचंद्राचे हातात धनुष्य, त्यांची इच्छा असेल तर ते बरोबर करतील. अच्छा, पण स्वामीजी मग इच्छा आहे, भगवंताची इच्छा आहे, पण तुमचं आता तुम्ही नाशिक लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार झाले आहात असं म्हणायचं का? नाही, आम्ही कोणतेही त्या संदर्भात वक्तव्य केले नाहीत. आमच्या भक्त परिवाराने ठाम पडल्यापासून विडा विचारलाय की या वेळेला लढायचं आणि जिंकायचं. काही चर्चा केली आहे का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांची काही चर्चा झाली का आपली आमच्या एकंदरीत कालपासून? काही त्या संदर्भात आमच्या भक्ती परिवाराने परस्पर चर्चा केली. आम्हाला त्या संदर्भात काय सांगू शकत नाही. एबी फॉर्म सोबत जोडलेला नाहीये. एबी फॉर्म कधीपर्यंत मिळेल? संपूर्ण आमच्या वकिलाचा आणि त्या भक्त परिवाराचा मुद्दा आहे. आम्ही त्या संदर्भात शिंदे साहेबांनी आपल्याला होकार दिलेला आहे का या महायुतीने? नाही का, ते म्हटलं आम्ही योग्य तो निर्णय घेऊ म्हणे. त्यांनी असं निवडणुकीसाठी कोणते मुद्दे असणार आहेत तुमचे? निवडणुकीसाठी कोणते मुद्दे? आमचा जाहीरनामा आम्ही प्रकाशित करणार आहोत, त्याला आपल्या सर्वांची माहितीच होती. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात भास्कर मुरलीधर भगरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट यांनी लोकसभा निवडणुकीसाठी दिंडोरी मतदारसंघातून नामनिर्देशन पत्र सादर केलंय. नाशिक लोकसभा मतदारसंघातून राजाभाऊ वाजे यांनी अर्ज दाखल केला. जयश्री महेंद्र पाटील, देविदास पिराजी सरकटे यांनी आपली नामनिर्देशन पत्र दाखल केली. संदीप जोजारे, न्यूज टुडे, नाशिक.